सर्वांना जय भीम, जय बिरसा मुंडा। ज्या प्रकारे आरक्षण जनसंवाद यात्रा उत्तर नागपूर पश्चिम नागपूर मधून निघाली, आज या आरक्षण जनसंवाद यात्रेच्या उत्तर नागपूर मध्ये समापन होत आहे। आदिवासी समाजासाठी लढताना आरक्षणाचा विषय फार महत्त्वाचा असतो। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच आदिवासी संघटनांना एकत्रित केले आहे। आदिवासी समाजामध्ये हलबा, माना, गोंड, गोवारी असे कित्येक समाज येतात आणि त्या समूहाला आदिवासी समाज म्हणतात। आदिवासी समाजाचे वेगवेगळे प्रमुख आहेत, वेगवेगळे चेहरे आहेत, वेगवेगळे नेते आहेत। ज्या प्रकारे आपल्या एरियामध्ये गोंडवाना गणतंत्र पक्ष आहे, बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यासोबत अलायन्स झालाय त्यांच्यासोबत आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाला रामटेक विधानसभेची तिकीट दिली आहे। हरीश विखे या व्यक्तीला तिकीट मिळालेली आहे। तळागाळातील कार्यकर्ता, वंचित समूहातील कार्यकर्त्याला बाळासाहेबांनी तिकीट दिलेली आहे। काल परवा चोपडा विधानसभा, रावेर विधानसभामध्ये आदिवासी समाज पार्टी आणि राजस्थान मधली भारत आदिवासी पार्टी अशा महाराष्ट्रातल्या कित्येक आदिवासी संघटनांना एकत्रित केलं आहे। येणाऱ्या विधानसभामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आदिवासी समाजाचे कित्येक आमदार आपल्याला निवडून आणायचे आहे। आपल्या आरक्षणाला तडा जाणार नाही, तो आवाज त्या सभागृहामध्ये उठवायचा आहे। कारण इथला बीजेपी, काँग्रेस आपल्या आरक्षणाला धोका देण्याचे काम करत आहे। बीजेपी जर लागू करण्याचे काम करत आहे तर त्याला समर्थन देण्याचे काम काँग्रेस करत आहे। यांच्यामधून निवडून जाणारे एकही नेतृत्व आपल्यासाठी सभागृहामध्ये लढू शकत नाही, हा आजवरचा इतिहास आहे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या आरक्षण सीटा देत आहेत आदिवासी समाजाच्या आणि एसटी समाजाच्या 57 सीटा या महाराष्ट्र विधानसभामध्ये आरक्षित आहेत। ओबीसीचे 100 आमदार आणि आपले मिळून 57 आमदार, 157 आमदारांनी आपल्याला विधानसभा गाजवायची आहे। आपलं सरकार बनलं की आपल्या आरक्षणाला धोका कोणाचा लागणार नाही, कारण की इथलं बीजेपी शासित आणि काँग्रेस शासित आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलतो तर संपवायचा प्रयत्न करतो। आरक्षण लागू झालं, 70 वर्ष झाले पण पूर्णपणे हे लागू होऊ देत नाही। ज्या प्रकारे ओबीसीचे आरक्षण, राजकीय आरक्षण संपवलं, त्याच प्रकारे आपल्या एसटी समाजाच्या म्हणजे आदिवासीच्या आणि एसटी समाजाच्या आरक्षण संपवणार तर आपण काय करणार। म्हणून सर्व आदिवासींनी, एसटी समाजाने, ओबीसी समाजाने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करत आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी एसटी राखीव आहे म्हणजे आदिवासी राखीव आहे त्यांना आम्ही उमेदवारी तर देणारच, पण अशा ठिकाणी पण आम्ही आदिवासी लोकांना उमेदवारी देणार ज्या ठिकाणी आदिवासीची संख्या 22 ते 25% आहे, पण तो क्षेत्र राखीव नाही आहे। राखीव क्षेत्र नसला तरी आदिवासी समाजाचं तिथे प्राबल्य आहे आणि त्या आदिवासी समाजाला आम्ही नेतृत्व तिथे पण देणार म्हणजे ओपन जागेवर देणार। आजवरचा इतिहास आहे। भाजप असो, काँग्रेस असो या कुठलाही पक्ष असो, एनसीपी असो, सेना असो, या पक्षांनी आदिवासींकडे कधी लक्ष दिलं नाही। आदिवासींच्या फक्त मतांपुरता वापर केला, आता तो वापर आपल्याला होऊ द्यायचा नाही। ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातला आदिवासी समाज आता एकवटलेला आहे, एका छताखाली आला आहे, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात आलेला आहे, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आलेला आहे। आदिवासी समाजात त्यांचे घरातले वेगवेगळे झगडे आहेत, ते आपल्याला झगडे नंतर सॉल्व्ह करता येतील, पण प्रश्न आता आरक्षणाचा आहे म्हणजे आपल्या पोराबाळांच्या समोरच्या येणाऱ्या शिक्षणाचा आहे, त्या वंचित समूहाचा आहे आणि तो टिकला पाहिजे। 2024 ची ही विधानसभा निवडणूक महत्वाची निवडणूक आहे। लोकसभा म्हणजे यांनी आपल्याला गाजर दिलं संविधान वाचवतो म्हणून, पण जेव्हा आरक्षण वाचवण्याची बारी आली तेव्हा हे एवढे भाजप असो, काँग्रेस असो, एवढे प्रस्थापित पक्ष खूप आहेत। आदिवासी समाजाबद्दल कोणी काही बोलत नाही। एकमेव आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे आदिवासी समाजासाठी लढतात, त्यांच्यासाठी झटतात। आपल्याला सर्व आदिवासी समाजाला त्यांच्या सोबत राहायचं आहे आणि आपलं आरक्षण कसं वाचेल, या आरक्षणाला तडा जाणार नाही। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला एसटी क्रिमिनल ऍक्ट लागू करावं म्हणून। भाजप ते लागू करण्याचे प्रयत्नात होती आणि काँग्रेस ते लागू करत आहेत। तेलंगणा आणि कर्नाटक सारख्या राज्यामध्ये काँग्रेसने ते लागू करण्यासाठी राज्य सरकारने स्वागत केलं, तिथे तर काँग्रेसची सरकार आहे।
म्हणजे भाजप बरोबर काँग्रेस हे दोघंही एकच आहेत, एकच नाण्याचे दोन बाजू आहेत, एक सापण्यात आहे तर दुसरा नागनाथ आहे. हे दोघे कसं आपलं आरक्षण वाचवतील, आदिवासी समाजाला कसे वाचवतील, एसटी समाजाला कसे वाचवतील, यांच्यावर आता भरोसा राहिलेला नाही. हे ते नाग आहेत ते आपल्याला खाऊन टाकतील. लोकसभा निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये त्यांनी आपला फायदा घेतला, आपला वापर करून घेतला संविधान वाचवतो म्हणून, आणि आपण त्या संविधानाचे एकदम अत्यंत संवेदनशील आहोत म्हणून आपण त्यांना वोट दिलं, मतदान दिलं आणि त्यांना निवडून आणलं. पण आरक्षणाच्या एसटी क्रिमिनल जेव्हा लागू करण्याचा मुद्दा आला तेव्हा एवढेही प्रस्थापित पक्ष गप गिळून बसलेले आहेत. त्याच्यावर फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त एकच पक्ष महाराष्ट्रात भूमिका घेत आहे, वंचित बहुजन आघाडी. या वंचित बहुजन आघाडीसोबत आता सर्व आदिवासी समाज, सर्व आदिवासी संघटना, सर्व आदिवासी पक्ष जुळले. एकमताने महाराष्ट्र विधानसभा लढतील आणि आदिवासी समाजाचे आमदार देखील त्या विधानसभेत जातील. फक्त आरक्षित जागा सोडून हे प्रस्थापित पक्ष तुम्हाला ओपनची एकही जागा देतील नाही. पण वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे जो आदिवासींची ज्या ठिकाणी जास्त संख्या आहे तिथेही आम्ही आदिवासींना नेतृत्व देऊ. असे कित्येक जागा आहेत आदिवासी संख्या तिथे जास्त प्रमाणात आहे आणि तिथे त्यांना नेतृत्व करण्याची क्षमता देत नाही. म्हणजे फक्त आपला आरक्षित जागेपुरता आपल्याला तिकिटा देतात. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आता घोषित केलं आहे ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समाजाची सर्वात जास्त संख्या आहे त्याही तिकिटा आम्ही आदिवासी समाजाला देऊ. आणि येणारी निवडणूक आम्ही आदिवासी, ओबीसी, एसटी या लोकांच्या नेतृत्वात लढू आणि आपले 157 आमदार निवडून आणू. आदिवासी समाजाला न्याय देण्याचं खरं काम कोणी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी करत आहे. येणाऱ्या प्रत्येक वेळेस वंचित बहुजन आघाडीच कळेल आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व आहे, आंबेडकर घराणे हेच एकमेव नेतृत्व आहे जे आपल्यासाठी नेहमी काम करत होते, काम करत आहे आणि काम करत राहील. वंचित बहुजन आघाडीच्या, वंचित बहुजन आघाडीच्या, आदिवासी एकता जिंदाबाद, 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 आदिवासी एकता जिंदाबाद, 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 एसटी एकता जिंदाबाद, 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 एसटी एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. आवाज दो, आवाज दो, भगवान बिरसा मुंडा जिंदाबाद, 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 जननायक बिरसा मुंडा जिंदाबाद, 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 आदिवासी एकता जिंदाबाद, 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 वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद, 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 आदरणीय बाळासाहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सर्वांना जय भीम. आज आपला आरक्षण बचाव जनसभा यात्रा इथे समाप्त झाली असे मी घोषित करतो. आणि उद्या 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रेमनगर, पूर्व नागपूर आणि मध्य नागपूर मध्ये राहणार आहे आणि परवा 4 तारखेला दक्षिण नागपूर आणि दक्षिण पश्चिम नागपूर मध्ये राहणार आहे. सर्वांना जय भीम, जय बिरसा मुंडा.